चालू आहे मराठी इंडस्ट्री ज्या पद्धतीच्या फिल्म आज बनवल्या जातात ती बजेट्स आहेत खूप इम्प्रूव्ह झाले. फिल्म्स वेगवेगळ्या विषयांवरच्या बनवल्या जातात. त्याचं कारण असं की नवीन डिरेक्टर्स येत आहेत, नवीन मास्टर्स घेऊन येत आहेत आणि ऑडियन्स पण आज ओपन झालंय की आज वेगळा काही सिनेमा असो, मग तो बालगंधर्व असो किंवा देऊळ असो किंवा मी शिवाजीराजे भोसले असो. हे सिनेमे चालतात त्याचं कारण आहे की तुम्ही ऑडियन्सला चांगलं मटेरियल दिलं, चांगलं कॉन्टेंट दिलं तर ते बघणारच. एक गोष्ट जी मला वाटते मी रॉंग अर्थातला ज्ञानी असं नाही पण मला वाटतं की इट्स अबाउट टाइम की मराठी सिनेमा will be at par with all the other regional languages including हिंदी सिनेमा. त्या मानाने बघितलं तर मराठी इंडस्ट्री जी इतकी जुनी आहे आणि इतकी कल्चर आहे, आपलं साहित्य इतकं चांगलं आहे पण कम्पॅरेटिव्हली आपण अजून पर्यंत पोहोचू शकलो नाही. मला वाटतं एक कारण असं असू शकेल की मी मध्ये जसे हिरो आहेत तसं मला वाटतं मराठीमध्ये सुद्धा डेडिकेटेड आपण फिल्म्स मध्ये जर काम करणारे आपले हिरो असले तर ऑडियन्सना they will look up as heroes and not as की अच्छा हा हिरो फिल्म मध्ये पण काम करतो पण तो टेलिव्हिजन मध्ये पण दिसतो. बऱ्याचदा असं होतं की पीपल सी मी ऑन टीव्ही एव्हरी डे तर मग ते माझ्यासाठी पैसे खर्च करून माझी फिल्म बघायला काय. सो काही सॅक्रिफायसेस मला वाटतं आपण केली पाहिजेत. आय अंडरस्टँड इट्स नॉट इझी असेल त्यांचा सगळ्यांना तसं ते करणं शक्य नाही पण मला वाटतं प्रयत्नपूर्वक जर काही गोष्ट आपण हळूहळू जरी सुरू केली तरी इंडस्ट्रीसाठी ती चांगली आहे. यंगस्टर्ससाठी मराठी सिनेमा थोडा कूल व्हायला हवा. सो द मोमेंट फील की माझ्या गर्लफ्रेंडला मराठी फिल्मला